काय पाहतेस? नाही, पहिलीच रात्र ना आपली. सजावट तर काहीच दिसत नाही. सजावट? कसली सजावट? पलंगाच्या चारी बाजूनी फुलांच्या माळा, पुष्पशय्या. अगं ते फक्त सिनेमात असतं, लोकांनी पाहण्याकरता. इथे फक्त तू आणि मी. हे काय दागिने? आईसाहेबांनी मागून घेतले. कुलपात ठेवायचेत म्हणाले. असं असं. बाकी दागिने नसले तरी देखील तू मोहक दिसतेस. खरं म्हणजे दागिन्यांनाच तुझ्यामुळे शोभा येत होती. हे काय मस्त लाजलीस. हे बघ मुक्ता, माझ्याकडनं तुला काहीही कमी पडायचं नाही. फक्त एक पथ्य पाळायचं. कसला? आईबद्दल माझ्याकडे कधीही कसलीही तक्रार करायची नाही. आणि तुझ्याबद्दल आईकडनं तक्रार येता कामा नये. तर ते जाऊ दे मुक्ता, आजपर्यंत आपण एकमेकांना नुसतं पाहत होतो. आता जाणून घेऊया. काय झालं? त्यांच्या लग्नाची बातमी सांगतात म्हणून. अगदी बुद्धू आहात तुम्ही. बुद्धू? ही त्यांच्या लग्नाची पत्रिका त्यांनी स्वतःहून दिली मला. बोला आता. पण ते लग्न आधी. आता काय? आता काय म्हणजे? आता येणारच आहे तेवढ्यात. माझ्या मिठीतून बायकोच्या मुठीत जाणं एवढं शक्य नाही होते. तुझी मिठी म्हणजे मगर मिठीच. अशी तशी डान्सर नाही मी. माझ्या बोटाच्या तालावर नाचवते मी पाहिजे त्याला. ते काय सांगायला पाहिजे? हट. आलीच वाटत. चला डाव पॅकअप. हॅलो. या. गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. गुड इव्हनिंग. बसा. नाही निघालो. का? अव सूर्यवल्यानंतर काजळाचा प्रकाश कुठून पडणार? अच्छा बाय. बाय. टाटा. गुड नाईट. गुड नाईट. काय राणी सरकार? बोला काय घेणार आहात तुम्ही? सांगतो. आधी ही टिकली काढून टाक. आता शोभतेस की नाही ह्या ड्रेसला? बस आले. बायको खूप सुंदर आहे रे तुमची. असणारच, कारण सौंदर्याचीच भुकेले आहात ना तुम्ही. काय हो, लग्न अगदी झोकात झाला असेल नाही? पण निदान फोटो तरी आणायचे होते दाखवायला. फोटोज ना आणले तर. हे बघ. हे काय? हे फोटो? अगं अगदी आठवणीने आणलेत. इतके दिवस बेडरूम मध्ये होते, आता लग्न झालंय. चुकून बायकोच्या हाती लागले तर नसती आफत यायची. का एवढ्यातच घाबरायला लागलात बायकोला? आमच्या घरात बायका आम्हाला घाबरतात. आमच्या घरात 4-4 लग्न करायची रीत होती. आता कायदा आडवा येतो म्हणून आमच्याकडे येता. अगं लग्न आत्ता झालंय, पण तुझ्याकडे जरा ती आधीपासूनच आहे की आमच्याकडे. काय बोल. फोटोज ते फोटोज. का? जो बात तुझमें है वो तेरी तस्वीर में नहीं. अच्छा. आजची रात्र खूप एन्जॉय करायची. उद्या मुक्काम हलवायला हवा. का? अगं 2 दिवसाचे 5 दिवस झाले. घरच्या राणीची याद आलेली दिसते. कंटाळा माझा. तुझा कंटाळा कधीच येणं शक्य नाही. तुझी मस्ती घरी थोडीच येणार आहे. मग घाई का?
अगं आई नसत्या चौकशा करेल. फॅक्टरीची कामं उघडपणे करता येतात. ही कामं गपचूप. असू द्या, पण आणखी 2 दिवस राहायलाच हवे तुम्ही. माझ्यासाठी माझी खरी ओढ असेल तर राहाल तुम्ही. असं मग दाखवतोस तुला तुझी खरी ओढ आहे की नाही. बस 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 बस. या बाबूसाहेब. बघा बाबूसाहेब, तुम्हाला चरकात पिळून घेतलेली गाडी कुणाच्या दारासमोर उभी आहे. उर्वशी डान्सिंग पार्टी. कमाल आहे. हो, तुम्ही सांगितलेल्या गोष्ट ऐकून डोकं अगदी सुन्न झालंय. हो, हे प्रत्यक्ष पाहिलं. आणखीन दाखवतो, चला. कुठं? माडीवर. गाडीचा पुरावा पाहिलात, आता माडीचा पुरावा दाखवतो. तिथं तुम्ही काही बोलायचं नाही, मीच बोलणार. चला चला. नमस्कार. या या ना. बसा बसा. कुठून आला आहात आपण? आम्ही अमरावतीहून आलो. असं का? तुमची कीर्ती फार ऐकली होती, म्हटलं आमच्या भागात तुमचे काही खेळ व्हावेत. किती खेळ घेणार आहात आपण? तरी 10 खेळ घेऊ आम्ही. लांबचा प्रवास आहे, पण तुमची गाडी आहे ना स्वतःची? हो आहे की. दारापुढे उभी आहे ती माझीच गाडी. पण व्यवहार ठरवायला मात्र मालकांना बोलवणार. झोपलेत ते, उठवते त्यांना. कशा लोकांस त्यांची झोप मोड. आम्ही येऊ पुन्हा तासाभराने इकडे. पण चहा तरी घ्याल की नाही? अहो पण आलेच मी. मुक्ता, ए मुक्ता. काय? थोडं लोणचं घेऊन ये. नुसता शिरा बरा नाही लागत. बरं. अरे काय फोडलं हिने? जळला मेला तुझं लक्षण. बरणी फोडलीस ते फोडलीस आणि सत्यानाश केला सगळ्या लोणच्याचा. आता हे कोण भरून देणार? तुझी आई का तुझा बाप? ते दळ भद्र काय देणार? दिवाळ सणाचे सुद्धा पैसे दिले नाही. अवदासे सत्यानाश होऊ दे तुझा आणि तुझ्या आई बापाचा. आई साहेब, तोंड आवरा. माझ्या आई वडिलांना शिव्या देऊ नका. ते भिकारली नाहीत. तुमच्या करता त्यांनी घरादाराची होळी केली, तरी तुमचे हाव अजून कमी होत नाही. इतके दिवस ऐकून घेतलं, पण आता फार झालं. मला उलट उत्तर देतेस? एवढा बळ कुठून आला तुझ्यामध्ये? जपून. खबरदार, माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकाल. बापू, भाऊजी, तुम्ही सगळे सण अचानक. जा विचारायला. हा झाडवाला देखील घुसला वाटतं तुमच्या बरोबर. नाही आई साहेब, हा झाडूवाला तुमची सगळी पापच झाडून त्याचा झाड घ्यायला आलाय. चालतं हो, नाहीतर लाथा खाऊन जावं लागेल. लाथा खायला नाही, तुमच्या पुण्याची गाथा वाचायला आलोय यांना घेऊन. हा काय तमाशा आरंभ आहे माझ्या घरात? आई साहेब, तमाशा चालवलाय तुम्हीच पहिल्यापासून. लग्न ठरवायला आलो तेव्हा कंबर न मोडणाऱ्या अट्टी घालून भरमसाठ पैसा उकळला. दिवाळ सणाच्या निमित्तानं 70,000ची गाडी मागितली. या बिचाऱ्यांनी आपलं घरदार विकून जी गाडी दिली
ती आपल्या ड्युट्या चिरंजीवानी कोणाला दिली माहित आहे? एका नाचणाऱ्या बाजार बसवीला. काय बोलता आहात? आम्ही प्रत्यक्ष पाहून आलोय. कुठे आहेत आपले कुलभूषण? आम्ही आलोय. काय म्हणणं आहे तुमचं? बरं झालं तू आलास. तुझ्याच पराक्रमाचे पोवाडे चाललेत. वहिनी साहेब, यानं सासऱ्याकडून 5,000 रुपये घेऊन त्या सटवीच्या उरावर घातले आणि वर हिला दम दिला होता कुणाला सांगू नको म्हणून. मग कोणी सांगितलं? मी. नमक हराम, लाज नाही वाटत? खाल्ल्या अन्नावर उलटतोस? मासाब जुबान संभालो. नोकरी नकोशी झाली काय रे साल्या? ए साहब, गाली देने का काम नाही. या असल्या हरामची नोकरी पाहिजे कोणाला. माणी स्कूलला सोडण्यापेक्षा या नोकरीवर लाथ मारतो मी या चाव्या. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मुक्ता भाभीला बहन मानतो मी. तिचा बाल जरी बाका झाला ना, फिर मेरे जैसा बुरा आदमी कोई नहीं. गेट आउट. विलास, काय म्हणतात हे? ते काय वाटेल ते म्हणतील. एका फडतूस ड्रायव्हरच्या सांगण्यावरून. पुरावा काय आहे? पुरावा? हा पुरावा आधी आपल्या पूज्य मातोश्रीला दाखवतो. वहिनी साहेब, हे बघा, किती चांगल्या भावने मी हे लग्न जुळवलं होतं. यांना सांगितलं होतं सोन्यासारखं स्थळ आहे, हातचं सोडू नका. पण सोनं राहिलं, पितळ मात्र उघडं पडलं तुमचं. विलास, कोण आहे ही बाई? माझी प्रेयसी. डरतो की काय सांगायला? काय हे दादा, लाजेनं मान खाली घालायला लावलीस तू. लाज कसली त्यात? पुरुष आहे मी. वहिनी साहेब, सत्कारच करायला पाहिजे आपल्या सुपुत्राचा. काही बिघडत नाही. श्रीमंतानीच करायचे असतात असे शो. आता मात्र कळस झाला. बापूसाहेब, तुम्ही घेऊन जा मुक्ता वहिनीला. त्यासाठीच आलोय मी. माझं घर दाड गेलं तरी माझी मुलगी मला जड झालेली नाही. चल मुक्ता. कुठे घेऊन चाललाय हिला? मला विचारल्याशिवाय. आई साहेब, तुमचा तो अधिकार तुम्ही केव्हाच गमावून बसलाय. चल. विलास, शुंभासारखा काय उभा आहेस? तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या बायकोला घेऊन चालले. थांबव तिला. थांब मुक्ता, न्यायचं नाही तिला. कपे, ती कोणाची बायको नाही का कोणाची सून नाहीये. ती आहे फक्त तिच्या आई वडिलांची मुलगी. आडवे याल ना तर सगळ्यांना रस्त्यावर फरफटत आणीन. तुमच्या घराण्याची अब्रू 4 भिंतीत झाकलेली आहे, तिला तशीच राहू द्या. उघड्यावर आणायचं असेल ना, चला, होऊन जाऊ द्या. आपली पण तयारी आहे. चला हो. याचे परिणाम चांगले होणार नाहीत, बजावून ठेवतो. काय होणार आहे? मेलेलं कोंबडं आगीला भीत नसतं. चला देते काका. काय वहिनी साहेब, कुठल्या थराला नेल्यात या गोष्टी? आता मुक्ता परत येईल ती एकाच अटीवर. 4 मातब्बर जबाबदार लोकांनी लेखी हमी दिली तरच, नाही तर कधीच. चला बापूसाहेब, चल. पर झाले हे लय वंगाळ झाले. असं व्हाया नको होत. अगं, एका दृष्टीने बरंच झालं बघ. मुक्ता वहिनी आता माहेरच्या तटबंदीत अगदी सुरक्षित राहील. हा, आणि मी ही एनसीसी कॅम्पला जायला मोकळी. नाहीतर माझा जीव उगीच टांगणीला लागला असता. मुक्ता वहिनीला घरी आणायचं असेल तर त्यांना नाक मुठीत धरून शरण जावं लागेल. कुठलं नाक मुठीत धरत्यात? डोक धरणारी माणसं आहेत ती. तिसनी अद्दल घडवावी असं लई वाटतंय. बरं, आपल्या हातात काय आहे? ज्योतिताई, वाईस थांबा तिथंच. का हो? आज साबणाचं पाणी घातले फरशीत वया. पाय घसरल, जरा जपून जावा. बर. पण आई कुठे? आंघोळीला गेल्या. तिला म्हणावं मी कॉलेजला गेले. जी. बेतार बेतार. हा, जा. अरे देवा, रे देवा. अरे अरे विलास. अगं आई, काय झालं? अरे पाय बसून पडला का वाटतं? अगं, फारशीवर साबणाचं पाणी ओतून ठेवलंय. आधी सांगायचं नाही? मला काय माहिती तुम्ही एवढ्या लवकर आंघोळ करून येशील म्हणून. मी बारडी आणायला गेलो तेवढा तुम्ही आलाय. आई साहेब, लई लागलं काय? लागलंच नाही, चांगलं कंबर दुखते. पाय पण मुरगाळलाय. लवकर जाऊन गरम पाणी
घेऊन ये. ये आई, ये. अगं आई गं. हळूहळू थांब. माझा पाय घसरेल परत. अगं आई, आई. गेलं रे.